नमस्कार. सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बनाना मिल्कशेक. तर त्यासाठी मी 2 बनाना घेतलेले आहेत आणि काजूचे थोडे तुकडे घेतलेले आहेत आणि वेलची घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे. तर चला तर आपण बनाना जी आहेत त्याचे कट पीसेस करून घेऊया. छोटे-छोटे पीसेस आपण आता करणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पीसेस केलेले आहेत. तर आता हे सगळे पीसेस आहे आपण या मिक्सर जारमध्ये टाकूया. तुम्ही बघू शकता हे बनानाचे जे तुकडे केलेले आहेत आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आणि त्यासोबतच आपण काजू पण टाकून घेऊया आणि जी वेलची आहे वेलची पण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर आपण बघू शकता. तर मित्रांनो, माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन. आता त्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आता हे मिक्सर जारमध्ये जे टाकलेलं आहे आता आपण हे थोडं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण हनी टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता डाबर हनी मी यूज करत आहे. हनी आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर आपण बघू शकता पल्स मोडमध्ये आपण चालू करू. मिक्सर आपण पूर्ण फिरवून घेऊया. तर बघू शकता आता आपला मिल्कशेक रेडी होणार आहे. तर आपण बघू शकता आपला मिल्कशेक जवळपास रेडी झालेला आहे. तर आपण आता काचेच्या ग्लासमध्ये ओतून घेऊया आणि त्याला एकदम चांगला हे येण्यासाठी टेस्ट येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडी टुटी फ्रुटी टाकून घेऊया. तर मित्रांनो आपण बघू शकता आपण त्यामध्ये थोडी टुटी फ्रुटी टाकून घेत आहे. आपण बघू शकता खूप छान पद्धतीने असं मिल्कशेक बनाना मिल्कशेक तयार झालेलं आहे. तर बघू शकता. तर मित्रांनो अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन. सोनूज किचन. तर आपण बघू शकता अतिशय छान पद्धतीने हा हेल्दी बनाना मिल्कशेक तयार झालेला आहे. तर बघत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.